एफडीएनं दूध खरेदीसाठी लागू केलेल्या नव्या फॅट आणि एसएनएफ निकषांमुळे राज्यातल्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवू शकतं अशी चिंता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली आहे। निकष पूर्ण न करणारे दूध डेअरींना स्वीकारता येणार नसल्यानं दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। तर शेतकऱ्यांना घाबरून सोडू नका असं उत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांनी दिले। कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले आहेत त्यांनी फॅट 3.2 आणि एसएनएफ 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही। स्वप्नीलजी, तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं। आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल। आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील, हे नक्की। ऊसात तुम्हाला चालतं आणि दुधाचं कशाला तुम्ही लोकांना भीती दाखवता? हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांना तुम्ही स्पष्टपणे विचारलं पाहिजे। आणि दूध संस्थेमध्ये ज्यावेळी दूध गोळा केलं जातं, 100 गवळी जर असतील तर 2 ते 3 गवळ्यांचा शॅम्पल हा 3.0च्या खाली त्या ठिकाणी लागतो आणि 8 SNFच्या खाली त्या ठिकाणी लागतो। पण ओव्हरऑल जो दूध 1000 लिटर 2000 लिटर होतं त्याच्यामध्ये तो शॅम्पल एक क्वालिटीचा मिळतो आणि सरकारचं जे म्हणणं आहे त्यानुसार क्वालिटीचंच पुरवलं जातं। त्यामुळे लोकांनी काही गडबडायचं, लोकांना यांनी घाबरून सोडू नये। दूध भेसळीच्या विरोधात कारवाईमुळे चर्चेत असलेले एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान द्यावा अशी मागणी शिवसेनेचे नेते तथा खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदेंनी केली आहे। मंचर इथं आयोजित दूध भेसळ विरोधी एल्गार मेळाव्यात बोलताना भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढेंच्या पाठीशी सरकारनं ठामपणे उभं राहावं, तसंच मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनाही विठ्ठलाच्या महापूजेचा मान द्यावा अशी मागणी त्यांनी केली। दूध भेसळी विरोधात मंचरमध्ये सर्वपक्षीय एल्गार मोर्चा काढण्यात आला। दूध भेसळ करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसंच त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर सुद्धा कारवाईची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। मित्रांनो, परवा दिवशी अलंकापुरी नगरीमध्ये आमच्याकडे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान त्या ठिकाणी झालं। तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर या दोन्ही पालख्या आळंदीमध्ये आल्या। जेव्हा आम्ही पुण्याच्या परिसरामध्ये गेलो, दोन्ही पालख्या तिथं होत्या। लोकांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी लोकांच्यासाठी लढणारा तुकाराम मुंढे सारखा अधिकारी आहे। आणि जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाला ही पालखी जाईल, जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाचं त्या ठिकाणी महापूजा होईल, त्यावेळी जनतेसाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याला देखील तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्याला देखील पंढरीच्या पांडुरंगाचा मान मुख्यमंत्र्यांच्या बरोबर द्या। कुठल्याही पक्षाचे मापे असू द्या, कुणाच्याही बगलबच्चे असू द्या, त्यांना सुट्टी देता कामा नये। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निमित्तानं आमचं आव्हान आहे, जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुकाराम मुंढेंनी जी भूमिका घेतलेली आहे, या भूमिकेला मुख्यमंत्री साहेब भरभक्कमपणे तुम्ही पाठिंबा द्या, त्यांना संरक्षण द्या, अधिकार द्या आणि जे कुणी असतील बडे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होऊ द्या। या महाराष्ट्राला एकदा दाखवून द्या, या महाराष्ट्रामध्ये जर लोकांच्या जीवनाशी कुणी खेळणार असेल, आरोग्याशी कुणी खेळणार असेल तर त्याला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पाठीशी घालणार नाही। ठाण्यातल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या 3 हात नाका परिसरातल्या फुटओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर अचानक कोसळला। हा बॅनर थेट एका दुचाकी स्वाराच्या डोक्यावर आदळला। दरम्यान दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं बाईक स्वार यातून थोडक्यात बचावला। बॅनर कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली। दरम्यान संबंधित बॅनर लावण्यासाठी कुणाची परवानगी घेतली होती का हा सवाल उपस्थित होतोय, तसंच कोणत्या निकषानुसार हा बॅनर लावण्यात आला होता असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। दरम्यान या प्रकरणाची संबंधित प्रशासनानं तातडीनं चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। ठाण्यातल्या 3 हात नाका परिसरात वाढदिवसाचं बॅनर हे धावत्या दुचाकी स्वारावर कोसळल्याच्या घटनेनंतर शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरींनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे।
दरम्यान या घटनेनंतर ठाणे महापालिकेनं शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटवण्याची मोहीम तीव्र केली आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बॅनर धारकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला गेला आहे. ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो. कोणालाही इजा पोचवण्याचं किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती. यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल.